येत आहे इकडं. अरे वा, आता तुम्ही केळवत ऐकून द्या तुम्ही. नमस्कार. नमस्कार, बोला. मला सांगा, आपल्या सावनेर मध्ये माहोल कोणाचे वाटतो? सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळेस असं आहे, परिवर्तनाची लहर वाटून राहिली आहे. आणि 25 वर्षापासून जो एकमेव आमदार होता या ठिकाणी, विकासाच्या दृष्टीकोनातून काही कामं केले नाही आहे, म्हणून यावेळेस नवीन परिवर्तन होण्याची शक्यता आहे. यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आशिष बाबू देशमुख यांच्याकडे कौल दिसून राहिला आहे. हो का? येणार का? येणार येणार येणार. हो. आपल्याला काय वाटते, माहोल कोणाचे वाटते? माहोल तर काँग्रेसचा वाटते बा मला. काँग्रेसचे वाटते. हो का? आपल्या इथे 3-4 टर्म झाले सुनील बाबूंच्या. त्यांनी आपल्या सावनेर विधानसभेमध्ये विकास केला, त्याबद्दल आपण समाधानी आहात का? समाधान आहे, पण माझ्या गावामध्ये चांगला विकास केला. कोणतं गाव आहे आपलं? खुबाळा. खुबाळा. चांगला विकास केला. चांगला विकास केला. हो का? विधानसभेमध्ये? विधानसभेमध्ये आता थोडासा कम जास्त राहते. हो का? काय नाव आपलं? माझं नाव सुरेश इंगळे. दादा नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, आपल्याला माहितच असेल. तर इथं माहोल कोणाचे वाटते आपल्याला सावनेरमध्ये? सावनेरमध्ये आशिष देशमुख. अशी नाही का बरं? कारण की यांनी काही कामं नाही केली ना. हो का? म्हणून आता इतके वर्ष झाले, मग त्यांनी का केलं? आता 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष झाले. मग त्यांना तर काही गरजच नव्हती अशी प्रचार करायची. होती का? नव्हती. मग ते श्युअरली आले पाहिजे होते. मग काही काम केले असते तर मग आले नसते का? म्हणून तुम्हाला कोणाची माहोल वाटते? आता दोन्ही पार्टी सेम चालू आहे. हो का? आता आपण सांगता येत नाही त्याच्यामध्ये. हो. टक्कर कशी राहिली यावर? टक्कर एकदम जोराचीच आहे. कोणा? काँग्रेस आणि बीजेपी. हो, दोन्ही पार्ट्या. टक्कर कशी राहणार आहे यावर्षी भाजप काँग्रेस मध्ये सावनेर? काँग्रेस याच्या पंजाबमध्ये काही हे सांगू शकत नाही आपण. नाही, मागील पंचवार्षिक पेक्षा यावर्षी टक्कर कशी वाटते काँग्रेसमध्ये? जोरदार टक्कर तर पंचवार्षिक पेक्षा यावर्षी टक्कर जोरदार. कोणाचे माहोल वाटते आपल्याला सावनेर विधानसभेत? बस आता आपल्याला काय नाही त्याच्या आशिष भाऊ. हो का? काय चिन्ह त्याचे त्यांचे? कमळ. हो. अजून कोणतं चिन्ह पाहिजे त्याला? परिवर्तन होऊन आलं ना. हो का? केदार साहेबांनी केलंच का सावण्यासाठी? काहीच नाही केलं. हो का? मग एवढे वर्ष, आता 4-5 टर्म झाले त्यांचे. तर हो, तर 4-5 वर्षापासून पाहून आले लोक. 4-5 वर्षापासून लोक पाहून आले, काहीच नाही केलं. निवडून कसे येतात? निवडून येत आहे ना. तर म्हणून तर होऊन आलं परिवर्तन. हो का? परिवर्तन होऊन राहिलं. असं म्हणजे दोन्ही समस्या असे सारखे वाटून राहिले आम्हाला. दोन्ही म्हणजे सारखं वाटतं. हो, दोन्ही पार्टी सारखी वाटून. दोन्ही पार्ट्यात. हो. सावनेर में कमाल पंजा क्यों आएगा? पंजा आएगा पंजा. हाँ, खापा चौक, सावनेर इथे खापा चौक ऑटो स्टँड पाठी आपण आलेलो. कोणाचे माहोल वाटते आपल्याला सावनेर विधानसभेत? माहोल कोणाचे वाटते सांगा ना. आशिष देशमुख, सुनील केदार भाऊ. हो का? दोन्ही तर वाटून राहिले सेम समान. तर आता पाहू आता काय होते. तर आपल्या विधानसभेमध्ये जे असे बाबू, आता सुनील केदार साहेब होते 4-5 टर्म, त्यांनी जो विकास केला त्याबद्दल आपण समाधानी आहात का? हा, समाधानी आहे माणूस. थोडा आणखीन विकास पाहिजे होता. बेरोजगारी खतम व्हायला पाहिजे होती. आणि सरकारी दवाखान्यामध्ये काही व्यवस्था नाही आहे. बाकीचे लोक येते बाहेरून, ते पण कसं आहे तिथे काही आरोग्याची व्यवस्था सुधारायला पाहिजे. शिक्षण पाहिजे होतं, शिक्षणाची व्यवस्था नाही. आणि कसं आहे, गव्हर्नमेंट आपला कॉलेज आहे, शाळा आहे, तिथं शिक्षणाचं थोडस कमी झालं आहे अजून. आणि प्रायव्हेट शिक्षण जास्त फी वाढवून दिली आहे. पालक लोकांना ते झेपत नाही आहे. आरोग्य शिक्षणावर भर देणं गरजेचे आहे. कुठे राहता तुम्ही? खैरी पंजाब. खैरी पंजाब. मला सांगा, आता माहोल कोणाचे वाटते आपल्याला या विधानसभेमध्ये? कोण निवडून येणार? भाजप, काँग्रेस, आणखी कोणी? काँग्रेसचं वाटते. काँग्रेसच्या. हा, तुम्हाला कोणाचे वाटते माहोल? कोण निवडून येणार बा आता या निवडणुका आहे तर? काँग्रेस येईल. काँग्रेस.
कोणाचे माहोल वाटते आपल्याला या आपल्या विधानसभेत? सुनील केदार. हो का? तिथल्या समस्या सावनेरमधल्या सर्व ठीक आहे. सर्व ठीक आहे. जनता सांगत आहे आमच्या इथे शिक्षणाची थोडीशी व्यवस्था व्हायला पाहिजे. ते तर चालतच राहणार आहे. चांगल्या दर्जाची ते तर चालतच राहत. हो का? आपल्या पुन्हा विधानसभेमध्ये जे काही आता विकासाची कामे झाली त्याबद्दल आपण समाधानी? समाधानी. भौतिक तर इथे म्हणजे आपल्या इथं समस्या कोणत्या आहे इथे? इथे हो आपल्या इथे आता आमच्या समस्या हो तर भावी आमदाराकडून कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला? कोणते कामे करायला पाहिजे? आणि म्हणजे कामं भरपूर आहे. कॉलेज झालं पाहिजे, अजून दवाखाना झाला पाहिजे, आहे की नाही? रस्ते झाले पाहिजे. जसे आता खेडोपाड्यातले रस्ते आहे यानं जे उद्घाटन करून ठेवलं आहे ते रस्ते झाले पाहिजे. माहोल कोणाची वाटते? माऊला तर सांगता येत नाही, दोघांमध्ये टक्कर आहे. म्हणजे मागील पंचवार्षिक पेक्षा यावर्षीची टक्कर कशी वाटते आपल्याला? चांगली आहे, ठीक आहे. मागच्या पंचवार्षिक हा यावर्षी टक्कर हा बरी आहे ना. हा चांगली आहे. हो कॅमेरा कुठं राहता तुम्ही? खानगावला राहता. हो का? मला सांगा आता विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहोल कोणाचे वाटते? माहोल दोन्ही पार्ट्याचा आहे. हो का? हो कोणाचे माहोल वाटते आपल्याला? बस हे त्यांनी सांगितलं तेच. हो का? कोणाचे माहोल वाटते आपल्याला? बीजेपी कमल. का बरं? लोक परिवर्तन मागून राहिले. परिवर्तन आता आणि दुसरी गोष्ट परिवर्तन नाही, 25 वर्षापासून हे आमदार आहे. या काही विकास काही करत नाही, फालतू मुली आहे. कॉलेजले मोठ्या शिक्षणाची पोराले काही सोय राहत, तिथं अपडाऊन करायला लागते, किराणा राहायला लागते गरीब लोकांच्या मुलाले ना. डॉक्टर तर एखादं हॉस्पिटल चांगलं बनवतं. हो का? ठीक. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? काँग्रेसच्या. काँग्रेस. हो. कोणकोणती विकासाची कामे झाली आपल्या इथे काँग्रेसमध्ये आतापर्यंत या टर्ममध्ये? तिथे आता 20-25 वर्ष भाऊ सांगा. कोणकोणती कामे झाली विकासाच्या बाबतीत आपल्या सांगली विधानसभेत? आपण समाधानी आहात का विकासाच्या बाबतीत? हो समाधानी. कोणकोणती कामे झाली? कामे झाले ना, दिसतं ना एवढं कामं नाही दिसत. कोणते कामे? नाव सांगा. आता दवाखाना, आरोग्य, नाही. विभाग नाही सावनेरचा सिटीचा नाही झालाय, ते नगर परिषद बीजेपीचे आहे. पण लोकल सावनेरचा नाही झालाय. बाकी आजूबाजूला ग्रामीण झालं, कडमेश्वर साईड विकास चांगला. चांगलं. विचारा. आपण सांगली विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. आता आपल्याला इथे कोणाचे माहोल वाटते? माहोल लाडकी बहिणांची वाटून राहिला आम्हाला. लाडकी बहिणाचे माहोल? हो. उमेदवार असं आहे, सुनीलचे बी प्रचार जोराने चालू आहे, आशिषमध्ये प्रचार जोराने चालू आहे. पण लाडकी बहिणा कोणता काय करते त्याच्यावर निर्भर करते हे. पण प्रचार दोघांचे भरपूर प्रमाण आहे. फायदा होईल आता आम्हाला वाटते की त्याच्या लाडकी बहिणाचे प्रमाण म्हणजे फायदा होऊ शकते. त्याचा फायदा बीजेपीला होऊ शकतो असं आपलं. हो. ठीक म्हणजे घ्यायचं. सावनेरमध्ये माहोल कोणाचे वाटते? तर सावनेरमध्ये एक मुकाबलाचा हे चालू आहे जोर. और दोन्ही उमेदवार जे आहे ते पूर्ण तगडे आहे. आता याचा निकाल 23 तारखेला पाहायला भेटन. सावनेरमध्ये जोर कोणाचे वाटते? सावनेरमध्ये जोर आता काय, काँग्रेसवाले म्हणतात की आमच्याच पंजा निवडून येतात. बीजेपी वाले म्हणतात की आमचा पक्ष मोठा आहे. और एक निर्दलीय जो उमेदवार पंकज घाटोडे तो भी म्हणतात की आम्ही 40,000चा लीड येणार आहोत. असे लोकांची हे भावना आहे. आता 3-4 वर्षापासून म्हणजे 3-4 रेजिम झाल्या केदार साहेबाचे जे आमदार ते स्वतः. आता सावनेरचा विकास त्यांच्या कारकिर्दीत किती झाला असं वाटते? समाधानीकारक आहात का? ह्या क्षेत्रामध्ये 25 वर्ष केदार साहेबचा गड राहिला आहे. आणि ह्या गडमध्ये त्यांची जे निधी येत होती त्या आता निधीमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांना रोड नाले जे काम होत आहे, सावनेरमध्ये काही कामं केले. मोक्षदामध्ये ते काही रोड बनवून दिले. पहिले पार इथं रोड फरस बनवून दिले आहे आयट्या जवळ. आरोग्याच्या सुविधा
आरोग्याच्या सुविधा देतात, त्यांना सांगतात की ते आता मोठं हॉस्पिटल उभारणार आहे कुठे? मोठं सरकारी दवाखान्यामध्ये. युवा मतदाराच्या कल कुठं राहील इकडे? हा, युवकांच्या कल युवकांच्या कोणाकडे राहील? युवकांचं मत असंच आहे की युवकांचं मत असं आहे की युवकांना आता आपलं मत पक्का करून ठेवलं आहे. आता सांगता नाहीत, असा काही सूचना येत नाही की आम्ही याला ह्या पक्षाला वोटिंग मागील करणार. पंचवार्षिक पेक्षा या वर्षीचे पंचवार्षिक मध्ये कशी वाटते आपल्याला? नाही, ही जो लढाई आहे, ही लढाई एकदम कठोर आहे और ह्या लढाईमध्ये कोणी बी बाजी मारू शकतो. हो का? ठीक. बघा एक नमस्कार. मला सांगा, आता आपल्या सावने विधानसभेच्या निवडणुकाच्या आणि प्रचार पण नाही चालू आहे जोरात. आता आपल्या इथे म्हणजे विधानसभेत माहोल कोणाच्या वाटतं? परिवर्तनाचा माहोल दिसून राहिलाय. हो का? कारण मागच्या 25-30 वर्षात त्या सावनेर क्षेत्रामध्ये विकासाचं असं काही घडलेलं नाही आहे. म्हणजे लोकांना एक प्रश्न आहे की बा आमदार साहेबांना मतं का म्हणून द्यावी म्हणून. हे सावनेच आहे त्या. सावनेरचं त्यांनी नाव काय? शैलेश जैन. शैलेश. हो, त्यामध्ये आपण का म्हणजे विकासाच्या बाबतीत समाधानी नाही? बिलकुल नाही. हो का? सावनेर जे 30 वर्षापूर्वी होतं तीच गत आज सावनेरची आहे. इथे एकही असं एज्युकेशनची सुविधा नाही, हेल्थच्या सुविधा नाही, म्हणजे कोणत्याच बाबतीत उद्योगधंदे कोणते आलेले नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि एकंदरीत जे आहे नंबर 2चे धंदे करणारे, रेती वगैरे अवैध धंदे हेच जास्त सुरू आहे. हो. त्यामुळे एक परिवर्तनाचा जो मुद्दा आहे, एक सावनेरवासियांनी एक मला तरी वाटते की अशी मानसिकता बनवली की यावेळेला परिवर्तन करायचं आहे म्हणून. सावनेरमध्ये कोणाचा माहोल वाटतो आपल्याला? माहोल सारखाच आहे, केदार साहेब आणि देशमुख साहेब. हो का? हो, मागील पंचवार्षिकपेक्षा या वर्षीच्या म्हणजे टक्कर कशी वाटते तुम्हाला? जास्त आहे. जास्त. हो, मागील वर्षी हो, पंचवार्षिक. हो. जोर कोणाचे वाटत? सारखाच आहे, काही सांगू नाही शकत. सांगू नाही. हो, अंतर फार कमी राहील. हो का? आपण किती वर्षापासून रिक्षा चालवतो? याचं तर मला झाले 30-40 वर्ष. 30-40 वर्षापासून. माझी पहिल्याची घेतली. हो का? म्हणजे इच्छा इथं आपल्या सावनेरमध्ये सवाऱ्या पाहता. हो का? तर म्हणजे असं किती इन्कम होऊन जाते आपलं? अरे याच्यात तर काही धंदे पाणी ठप झाले, बॅटरीच्या गाड्या निघाल्याच्या ह्याच्यानं. हो का? आला घरून कधी लागली तर लागली एखादी, नाही तर बस खाली घरी जाणार खाली. हो का? असा व्यवहार चालू आहे. असं वाटतं. बॅटरीच्या याच्या ना धंदे डाऊन झाले. डाऊन म्हणजे आले रिक्षाले कोणी विचारत. तर मला सांगा, आता आपल्या इथं विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर इथं असा माहोल कोणाचा वाटतो आपल्याला? आम्हाला इथं माहोल BJPचाही वाटत आहे आणि पंजाचा बी वाटत आहे. ह्या दोन पार्टीमधून आता कोणती पार्टी येईल असं काही सांगता येत नाही. हो, पण दावा आहे दोघाच्या बी. दोघं बी दावेदार करून राहिले. पण आता ह्या दोघातून कोण उठन आणि कोण खालतं बसन याचं सांगू नाही शकत. हो, हे दोन पार्टीचं आहे. नमस्कार. मला सांगा, आता या निवडणुका सुरू आहे, तर कोणाचा माहोल वाटते आपल्याला? सध्या माहोल आता काही सांगता येत नाही. सांगता येत नाही. मागील पेक्षा ज्या पंचवार्षिक होती त्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यापेक्षा या वर्षीचे टक्कर आहे का? ह्या वर्षी म्हणजे कसं दोन्ही फाईट चांगली आहे. फाईट चांगली आहे. हा, दोन्ही. हो का? हो. कुठं राहता आपण? कडमेश्वरला. कळमेश्वरला राहता. हो. कुठे चालले आपण? कुठे चालले? मला सांगू. मला सांगा, माहोल कोणाच्या वाटते आपल्याला? BJP, काँग्रेस, कोण येणार? माहोल तर वाटते आपल्याला. बोरगाव. आता या निवडणुका आहे, चालू आहे, फिरणं, प्रचार करणं, हे ते तुमच्या गावात आले असं. कोणाच्या माहोल वाटते? माहोल कोणाच्या वाटते? माहोल सर्वाचाच आहे, पण हे लाडक्या बहिणी गडबड करण. लाडकी बहीण गडबड करण. हो, हो का?
माहोल सर्वाचाच आहे. सर्वाचाच म्हणजे दोघाचाच आहे. सुनील केदार आणि बीजेपी वाला. म्हटलं आला तर सुनील केदारच येईन, पण गडबड जर नाही केली लाडक्या बहिणीनं तर मग देशमुख येऊ शकते. लाडकी बहिणीचा फायदा होऊ शकतो. हो, लाडक्या बहिणीचा त्याला फायदा होऊ शकते असा अंदाज, गडबड होऊ शकते अंदाज आहे. कळलं? ठीक आहे. इथले जे आहात तुम्ही सावनेरचे? हाँ हो का? बोलो ना. मेरे को बताओ, ये अभी सावनेर का विधानसभा का चुनाव शुरू है। हाँ, विधानसभा का चुनाव हाँ शुरू है। हाँ शुरू है. है ना? हाँ, अभी यहाँ माहौल किसका दिख रहा है? यहाँ पे बिल्कुल बीजेपी का माहौल है 100% हाँ अंदर से. हाँ और बाहर से जो है केदार साहब का दिख रहा है. यानी अंदर बाहर ऐसा है क्या हाँ। माहौल यहाँ? जो अंदर अगर बस्ती के अंदर धसे आप हाँ 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 तो माहौल ऐसा है. हाँ, अंदर से माहौल बीजेपी का है. हाँ, ऊपर से बिल्कुल केदार साहब का है. पर्दे पर्दे जो दिखेंगे तुमको हाँ, सब केदार साहब के दिखेंगे. कौन चुन कर आएगा अभी हाँ? इस बार? देखो चुन के तो मैं गणित नहीं लगा सकता, हाँ। फिर भी अंदाज से कह देता हूँ कि इस बार बीजेपी आ रही है. हाँ, क्या कारण है, क्यों आ सकती है? इसने कुछ किए ही नहीं. हाँ। नहीं समझे क्या? हाँ 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 एक बार का रंजीत देशमुख जो था यहाँ पे कांग्रेस का, हाँ उसने कम से कम कामठी से पानी तो भी ला दिया, हाँ अपने कनान से हाँ ITI तो भी ला दिया. हाँ इसने तो 10 साल के अंदर मच्छर भी नहीं मारा. हाँ ओके 10 साल हो गए, हाँ। एक भी काम नहीं किए कौड़ी के. हाँ हाँ तो पब्लिक के बीच में तो टेंशन है ही. हाँ 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 इसके पास में दोस्त भाई जो है वो सट्टे वाले, हाँ। पूरे दारू वाले, हाँ पूरे जितने क्या बोलते ये सब, मुझे ऑल किंग उसके पास में. हाँ, पब्लिक के कोई भी काम. क्या नाम है आपका? हाँ जी, नाम क्या है बोला? मेरा लक्ष्मी नारायण सोनी. लक्ष्मी नारायण कहाँ रहते? मैं ये सावनेर में रहता हूँ. 15 किलोमीटर में मेरे को पहचानते वैसे लोग. हाँ क्या, ठीक है जी, ठीक है. अरे वो सर मला सांगा, विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे, तर आपल्या इथे म्हणजे कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? दिसत आहे आपलं चित्र कोणाच्या माहोल दिसत आहे आपल्याला? दोन्ही पार्ट्या साहेब. हो का? कुठं राहता आपण? सांगी सांगलीला राहता. दोन्ही पार्ट्याच्या मागील पंचवार्षिकपेक्षा यावर्षी कसं काय वाटते आपल्याला यावर्षी निवडणूक? चिन्ह? द्यायचा चिन्ह. चिन्ह सांगून तुम्हाला नाही, चिन्ह नाही हो, चित्र कसं दिसते मागील जे पंचवार्षिक मध्ये लढत होती आहे आणि या वर्षीची लढत, यामध्ये फरक काय वाटते आपल्याला? टक्कर चांगली जोरदार आहे. हो का? महत्वाची गोष्ट म्हणजे मागील पंचवार्षिक पेक्षा बी या वर्षी टक्कर जोरदार आहे. हा, टक्कर जोरदार आहे. जोरदार फाईट आहे तर पुढे. फाईट आहे. हो, पुढे आट्याकाट्याची फाईट आहे. आट्याकाट्याची फाईट. हो, काय वाटते आपल्याला? केदार साहेब. हो का? कुठं राहता आपण? कोतोडना. कोतोडना. केदार साहेब. हा. धन्यवाद करते. आपण आता सावने येथील सम्राट अशोक जयस्तंभ चौकामध्ये आलेलो आहोत. आपल्या सावनेरमध्ये आता निवडणुका सुरू झालेल्या आहे, निवडणुकीचा माहोल आहे, तर कोणाचा माहोल वाटते आपल्याला इथे? मला असं वाटते की टक्करमध्ये दोन्ही आहे, हो का? पण जास्त जे चान्सेस आहे ते मला आशिष देशमुखचं वाटतं. आशिष तर का बरं? 3-4 टर्म आता केदार साहेबाचे झाले आहे. केदार साहेबाच्या बी पण आहे, पण जे माहोल आहे हां 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 पण माहोल वाटत आहे. माहोल जास्त त्यांच्या वाटत आहे. त्यांच्यावर हो हो. आपल्या निवडणुका सुरू झालेल्या आहे, आता याच्यामध्ये आपल्याला कोणाचं असं चित्र वाटते माहोल? काय सांगणार आपण राजकीय पार्टी थोडी. नाही नाही नाही, तर म्हणूनच तुमच्याकडे आलो होतो, सामान्य माणसांकडे, सामान्य माणसाचे मत घ्यायसाठी. हो, परिवर्तन हवं आहे लोकांना. परिवर्तन हो का? आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचे कसं काय वाटते? नमस्कार का? मला सांगा, आपल्या सावनेरमध्ये कोणाचा असा माहोल वाटतो आपल्याला? अभी मैं क्या बताऊँ, ऐसा अभी कुछ बता नहीं सकते अपन. किसका दिख रहा है?
माहौल किसका माहौल तो मेरे को अभी इस बार सरकार ही दिख रहा है शायद। किसका? आशीष सरकार, आशीष सर। देशमुख जी का। मेरे को बताओ, अभी 3-4 टर्म आमदार थे यहाँ के केदार साहब, तो वो जो विकास है होना चाहिए सावने क्षेत्र का, तो हुआ क्या? उन्होंने अपने लेवल से किया जो किया करना था उनको। अब और जनता और कुछ चाहती होगी नया, तो देखेगी वो अभी किसको चुनना उसको उसके हिसाब से। है क्यों? यहाँ की समस्या है, यहाँ की समस्या तो दिखाई रही है सब आपको, मेरे को बताने की जरूरत ही नहीं है। वो तो ऑलरेडी आप देख लो, सब चारों तरफ दिख ही रहा है ठीक आहे. कोणाचा माहोल वाटते आपल्याला? आपल्याला तर BJPचा माहोल वाटून राहिला आहे. BJPचा माहोल वाटते? हा. का बरं? लाडली बहिणा योजनेच्या अंतर्गत. हो का, त्याचा फायदा होईल हा. BJPला? त्याचा फायदा तर पुष्कळ होईल. हो का? त्याचा फायदा एवढा होईल का ज्याची काही हद नाही. हो का? नमस्कार. मला सांगा काका, आता हे निवडणुका सुरू आहे, तर आपल्याला इथे कोणाचे माहोल वाटते? माहोलाचं का ज्याच्या येईल ते येईल. हो का? नाही म्हणजे इथे आता तुमच्या क्षेत्रामध्ये जसं सावनेरमध्ये आहे ना कोणाचे चित्र असं दिसत आहे समोर? माहोल का लोक बदलाव म्हणते. बदलाव असं चालू आहे वाहतूक वातावरण ज्याच्या येईल त्याच्या येईल म्हणजे असं वातावरण आहे. हा एकंदरीत बदलाव पण आता केदार साहेबाची आता जोर दिसते. पण इथली जनता काय म्हणते? जनता बदलाव म्हणते, पण काही म्हणते आता ह्याच्या म्हणण्यात थोडी येते. ठीक आहे. आता पहा बाबा सावनेरचा माहोल काय म्हणते. आता जनताचं असं आहे का थोडंसं शिक्षण पाणी विषयी थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट आहे. आमदारांना कामं पुष्कळ केले आहे, पण आता लोकांचं एकमत नाही आहे. कोणीकडे दिसते झुकाव इथला? चेंज म्हणते लोक, चेंज म्हणते असं आहे. आमदारांना कामं पुष्कळ केले, पण कसं आहे शाळाच्या मागे आहे सगळं. हो का? असं आहे. बाकी तर कामं आहे, पण तरी एक चेंज म्हणून आता आहे असं लोकांचं मत आहे. असं मत. सावनेर आपण होळी चौकात आलेलो आहोत आणि इथे नागरिकांच्या आपण काय माहोल आहे इथे त्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. गँगमध्ये नमस्कार. मला सांगा, आता आपल्या इथे निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि याच्यामध्ये प्रचार यंत्रणा बी जोरात चालू आहे. आता आपल्या इथे सावनेरमध्ये माहोल कोणाच्या वाटते? माहोल तर केदार साहेबांचाच आहे. म्हणजे ते आहे अशी का नाही बा हवेत आहे, हे आहे ते आहे, पण मुश्किल आहे. आपल्या इथे कोणाच्या माहोल वाटते? काँग्रेसच्या सुनील साहेबांच्या. हो का? कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? साहेब, मी सरकारी नौकर असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही या विषयावर. ठीक आहे. जिधर सरकार रहेंगे उधर हम रहेंगे. ठीक आहे. इकडे काय इकडे मला सांगा, आता ह्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आपल्या विधानसभेच्या, नाही का? तर याच्यामध्ये आपल्याला कोणाचे माहोल वाटते? काय सांगणार बाबा, माहोल म्हणजे आता दोन्ही पार्ट्या बरोबरच चालू आहे ना. दोन्ही पार्ट्या तर दोन्ही पार्ट्या चालू आहे, तर माहोल तर दोन्ही याचा आहे ना सोबत. दोन्ही याच्या माहोल आहे. हो का? आपल्याला लाडक्या बहिणीची बस मिळाली असेल ना? मिळाले. कशी वाटली योजना ही माहिती सरकारची? चांगली वाटली ना. चांगली वाटली. छान वाटली. हो का? त्याचा फायदा होईल का काही BJPला? होईल ना, फायदा तर होईलच BJPला. होईल. हो का? कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? म्हणजे इथल्या काही समस्या? दोन्ही पार्ट्याचे आहे माऊली ते. हो का? हो.
आपल्या सावनेरमधल्या आपल्या त्या एरियाच्या काही समस्या आहे इथे, काही कामे, कशाची कामे? समस्या कोणत्या इथल्या? समस्या कसली? पाण्याची, रस्त्याची? नाही, पाणी वगैरे आहे, रस्ता वगैरे आहे, फक्त आम्हाला हेडपंपची कमी आहे. हँडपंप? हो. उन्हाळ्यामध्ये पाणी नाही मिळत, 2-2, 3-3 दिवस नळ नाही येत. हँडपंप पाहिजे. ठीक आहे. व आपण सावनेर शहरातील पहिले पार इथे आलेले आहोत आणि पहिले पारमध्ये आपण आता येथील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता आपण आलेलो आहोत सावनेर नागमंदिर वाघोडा चौक इथे. कोणत्या अपेक्षा राहणार आहे? म्हणजे तेच म्हणजे आता पूर्ण विकास झाला पाहिजे, कसं काहीच नाही आहे सावनेरमध्ये असंच समजावं आता. हो का? काहीच नाही आहे म्हणजे विकास झाला पाहिजे ही समस्या, म्हणजे अपेक्षा राहील. समोर जो कोणी निवडून येईल भावी जसं सावनेरातले पोरं कसं बाहेर शिकायला जाते, बेरोजगारी आहे, कंपन्या नाही आहे बाहेर, म्हणजे कोणी बुट्टीपुरीला जाते, कोणी इकडे हेटीच्या नावानं कोणतं MIDC आहे, एक कंपनी आहे तिथे, 1-2 कंपन्या, तिथेही नाही आहे काही. रोजगार यायला पाहिजे. रोजगार. प्रेसवाले काका नमस्कार. काही नाही, आता ज्या निवडणुका सुरू आहे म्हटलं आपल्या, तर याच्यामध्ये आपल्याला इथे म्हणजे माहोल कोणाच्या वाटत आहे? हो, पार्टी लेवल. हो, पार्टी लेवल. म्हणजे कोण येणार बा असं काही चित्र इथे दिसते? इथलं चित्र काय आहे आपल्या सावनेरचं? 50-50 वाटते. हो का? ठीक. काका मला सांगा, तुम्ही आता इथे कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? परिवर्तन झालं पाहिजे, आमचं म्हणणं असं आहे. परिवर्तन झालं पाहिजे. हो का? मला सांगा, आता 3-4 टर्म इथे केदार साहेब, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये इथला जो विकास झाला आहे, विकास तर तुम्हालाही दिसूनच राहिला, तुम्ही बघून राहिले विकास काय झाला. अजून कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला, म्हणजे भावी आमदारांकडून? आमदार असा असावा की क्षेत्राला काही ज्या सुविधा पाहिजे त्या दिल्या पाहिजे, त्या आणल्या पाहिजे, असा उमेदवार असेल तर चांगला आहे. कोणा अपेक्षा आहे आपली अशी? अपेक्षा कोणताही उमेदवाराला तर काही हरकत नाही आम्हाला, पण उमेदवार त्यांनी आपलं कर्तव्य पाडलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कर्तव्य